विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वैचारिक लेखन कशा पद्धतीने करतात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तर आपण बघितलं मोबाईल गरज की व्यसन आहे। आजकाल आपण बघितलं तर सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो। मग हा मोबाईल काय झालाय की व्यसन झालाय। म्हणजे काही मुलं काय करत घरच्याशी बोलत नाही, काय नाही, मैदानी खेळ खेळत नाही, ते नुसते काय करतात की मोबाईल घेऊन बसतात। म्हणजे मुलांना काय लागलेलं असतं, एक प्रकारे व्यसन लागलेलं असतं। मग या वैचारिक लेखनामध्ये आज आपण बघणार आहोत की कोणताही विषय असेल त्याचा सखोल किंवा सर्वांगीण विचार करून त्याची निर्देशक मांडणी करणे म्हणजेच आपण काय म्हणतो वैचारिक लेखन असतं। मग या वैचारिक लेखनामध्ये आपण पॉईंट बघूया की कुठले कुठले असतात बघा। मोबाईल गरज की व्यसन, त्याच्यामध्ये आपण बघायला गेलो ऑनलाईन शाळा, गरजेपोटी मोबाईल असेल किंवा घरातील जे वातावरण असतं ते बिघडतं, ते कशामुळे बिघडतं, मोबाईलमुळे। अभ्यासाअखेरीस मोबाईलचा वापर असेल, गरज व व्यसन यातील फरक किंवा शरीर स्वास्थ्य व अभ्यासामुळे काय होतं की बऱ्याच मुलांचं काय होतं की अभ्यासाकडचं दुर्लक्ष होत असतं। पुन्हा आपण बघितलं तर मोबाईलचं मुलांना काय लागतं की पूर्णपणे मुलांना व्यसन लागतं। त्यामुळे बघा आभासी जगाकडे त्यांचं लक्ष जे असतं ते ओढलं जातं। मग आपण याच्यामध्ये बघूया की आपण काय काय करू शकतो। तर बघा लक्ष द्या, बघा कोरोनाच्या महामारीच्या काळात जेव्हा कोरोनाचा काळ होता त्यावेळेस लॉकडाऊन पडलं होतं बघा। कोरोनाच्या महामारीच्या काळात शाळा ऑनलाईन सुरू झाल्या। त्या काळात अभ्यासाकडे सहजपणे मोबाईल विद्यार्थ्यांच्या काय झालं होतं की हातात आला। सध्या मोबाईल ही सगळ्यांच्याच गरजेची वस्तू बनलेली आहे। मुलांच्याही हातात ती गरजेपुरताच गरजेपोटीच पोहोचला। पण मात्र अभ्यासाची गरज संपल्यावर मुले त्याच्यावर काय करू लागले, अभ्यास संपला, ऑनलाईन तास संपला की मुले त्याच्यावर काय करू लागले तर गेम खेळू लागले, गुगलवर विशिष्ट गोष्टी पाहू लागले, नवीन ॲप उत्सुकते कोठे उघडून पाहू लागले। या सर्व गोष्टींमुळे मोबाईलची मुलांना त्या ठिकाणी काय लागली, पूर्णपणे सवय लागली। आता बघा मोबाईल बंद करायला सांगितला की मुलांना काय यायचं, मुलांनी आईला सांगितलं की मोबाईल बंद कर, त्यावेळेस मुलांना काय व्हायचं की खूप राग यायचा। मोबाईल हातात घेतला की मुलं जोरजोरात काय करायची, रडायला लागली। मोबाईलवरून त्यामुळे काय झालं की मोबाईलवरून घरातील वातावरण पूर्णपणे तापू लागलं। ही स्थिती म्हणजेच मोबाईल ही गरज न राहता काय झालेली आजकाल मुलांना गरज न राहता काय झालेलं मोबाईलचं गरजे काय झालेलं तर त्या ठिकाणी त्यांना व्यसन लागलेलं आहे। सध्या मोबाईलच्या सवयीने आणि अतिसवयीचे व्यसनाला काय झालेलं आहे की त्या ठिकाणी व्यसनामध्ये रूपांतर होऊ लागले। अभ्यासातील एखादा कठीण भाग किंवा एखादी संकल्पना स्पष्ट करून घेण्यासाठी मुलं काय करू लागले तर यूट्यूबचा वापर करू लागलेले आहे। भौगोलिक स्थानाचा त्यांना शोध घ्यायचा आहे किंवा एखाद्या संशोधनाची त्यांना माहिती घ्यायची असेल, कविता ऐकणे इत्यादी गोष्टींसाठी सुद्धा मुलं काय करू लागले आहेत तर मोबाईलचा वापर करू लागलेला आहे। कारण ते त्यांनी काय केलं पाहिजे की त्यांना जेवढी गरज आहे तेवढ्या गरजेपुरता त्याचा वापर केला पाहिजे। मोबाईलवरून व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, भुरळ पडणे, त्यांचा सातत्याने वापर करणे इत्यादीमुळे आपण आभासी जगाकडे काय झालेलं आहोत तर ओढले जातो। आजूबाजूचे काही मित्रमंडळी असतील, नातेवाईक असेल, कुटुंब यांच्याकडे दुर्लक्ष करू लागतात। खोट्या जगात आणि स्थानिक मनोरंजन दुर्फडत जाते। याचा शरीर स्वास्थ्यावर परिणाम होतोच, पण त्या ठिकाणी काय होणार आहे त्यांचा अभ्यासाकडे सुद्धा मुलांचं काय होत चाललेलं आहे तर दुर्लक्ष होत चाललेलं आहे। मोबाईलची गरज आणि लागणारे व्यसन याची सीमारेषा आज आपण समजून घेतली आणि वेळेच आपण काय झालं पाहिजे तर मोबाईलपासून आपण सावध झालं पाहिजे। म्हणून आजपासून आपण ठरवलं पाहिजे की मोबाईलचा वापर करणार नाही। आपण काय करायचं की मोबाईलचं व्यसन आपल्याला लागू द्यायचं नाही, मोबाईल कुणीही आजपासून वापरायचा नाहीये। सगळ्यांना समजलं का? सगळ्यांना समजलं? सगळ्यांना मोबाईलचा वापर करणार का सांगा? मोबाईलवर काय पाहणार का? हात लावायचा नाही। शपथ घ्या की मी आजपासून मोबाईलचा अजिबात वापर करणार नाही म्हणा। वापर करणार नाही।